पालघरचा लोकप्रतिनिधी उच्च शिक्षित अभ्यासू असेल, मतदारसंघातील समस्या विकासाचे मुद्दे थेट मांडणारा असेल तरच दिल्लीपर्यंत आवाज पोहोचतो. आणि नेमकं तेच आज संसदेत दिसलं. पालघरच्या रेल्वे मागण्यांना मोठी गती मिळताना दिसली. उधना बांद्रा ट्रेन दररोज सुरू करण्यास रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची अनुकूलता दाखवली आहे आणि पालघर जिल्ह्यातील रेल्वे सेवांच्या विस्तारासाठी हिरवा कंदील दाखवलाय. खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला दिल्लीतून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. शताब्दी, वंदे भारत, इंटरसिटी, गाझीपूर एक्सप्रेस पालघरला थांबा मिळावा यासाठी त्यांनी जवळपास दरवेळी मागणी दणक्यात मांडली. वेगाने वाढणारी लोकसंख्या, नोकरी, शिक्षणासाठी दररोजची धावपळ, राज्यांदरम्यानचा प्रवास, त्यामुळे रेल्वेवर प्रचंड ताण येत असतो आणि यामध्ये प्रवास सुखकर होण्यापेक्षा तो त्रासदायक सध्या ठरतोय. या सगळ्याचा विचार करूनच हा मोठा निर्णय संसदेमध्ये होताना दिसतो. सातत्याने खासदार हेमंत सवरा यांचा पाठपुरावा आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत शताब्दी एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, बांद्रा सुरत इंटरसिटी, बांद्रा गाझीपूर एक्सप्रेस यांना थांबा मिळाला. ज्या सेवांनी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी बदलेल, इंदूर दौंड, बांद्रा भवननगर, दादर एकता नगर, विद्यार्थी, व्यापारी, पर्यटन सगळ्यांना मोठा फायदा होणार. लोकल सेवातही मोठ्या सुधारणा मागितल्या. पहाटेची 4 वाजताची डहाणू चर्चगेट लोकल, सायंकाळची डहाणू विरार लोकल, उधना स्पेशल आणि सुरत मंगलोर सेवा दैनंदिन करण्याचा प्रस्ताव आणि वाढत्या रहदारीसाठी पालघरमध्ये अतिरिक्त प्लॅटफॉर्म ही मागणीही ठळकपणे मांडली. लाखो प्रवाशांसाठी सुरक्षित वेगवान सेवा गरजेची आहे. रेल्वे मंत्री अत्यंत सकारात्मक आहेत. पालघरमध्ये टप्प्याटप्प्याने सुविधा वाढणारच यात शंका नाही असे खासदार हेमंत सवरा यांनी सांगितले. आणि म्हणूनच आम्ही जनतेचा वाली या न्यूज चॅनल मार्फत जनतेला जाहीर आवाहन करतोय. पालघरचा नेता अभ्यासू, उच्च शिक्षित असेल तरच विकासाच्या गाड्या रुळावर धावतील.